चलो गाईज, वेलकम बॅक. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं इंडियाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्राझीलचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. SST इन मराठी बाय सुहास सर या साध्या सोप्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साधं सोपं मी यासाठी म्हणतोय कारण की या यूट्यूब चॅनलवर मी हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी सारखे थोडेसे किचकट वाटणारे जे विषय आहेत ते मी तुम्हाला साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. आत्ता आपण शिकतोय जॉग्रफीचा लेसन नंबर 2, SSC बोर्डाचा 10वीचा जॉग्रफीचा लेसन नंबर 2 लोकेशन अँड एक्सटेंट. हा चॅनल फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी नाही, मराठी मीडियमची मुलं पण हा चॅनल बघू शकता. तुम्हाला स्क्रीनवर इंग्लिशची बुक दिसेल, तुम्ही तुमचं टेक्स्टबुक हातामध्ये घेऊन, तुमचं पुस्तक हातामध्ये घेऊन बसू शकता. शेवटी मी तर मराठीमधनंच बोलतोय, बरोबर आहे का नाही? चला, हा लेसन एकदम छोटा आहे. हा चौथा व्हिडिओ आपण बनवतोय आणि चौथ्या व्हिडिओमध्ये तर हा लेसन संपून सुद्धा जातोय. ठीक आहे, चला आता आपण बघूयात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. इंडियाचं आपण बघितलं, आता आपण बघूयात ब्राझीलचं. फॉर मोर दॅन 3 सेंचुरीज, 3 शतक. सेंचुरी म्हणजे काय असतं? शतक म्हणजे 100, बरोबर आहे का? सचिन तेंडुलकरनी सेंचुरी मारली, धोनीनी, कोहलीनी सेंचुरी मारली म्हणजे काय? 100 रन पूर्ण केले, बरोबर आहे का? फॉर मोर दॅन 3 सेंचुरीज, 300 वर्षांपेक्षा जास्त काळ ब्राझील वॉज अंडर पोर्तुगीज रूल. ठीक आहे, पोर्तुगाल नावाची कंट्री आहे. तिथल्या लोकांनी म्हणजे जसं इंडियावर ब्रिटिशांनी रूल केलं 150 वर्ष, तसं ब्राझीलवर तर पोर्तुगीजनी डबलपेक्षा जास्त म्हणजे 300 वर्षांपेक्षा जास्त रूल केलेला आहे. ठीक आहे, ब्राझील गेन्ड इट्स इंडिपेंडन्स इन 1822. म्हणजे इंडियाला इंडिपेंडन्स मिळायच्या खूप आधी ब्राझीलला इंडिपेंडन्स मिळाला होता. इन 1822 मध्ये त्यांना इंडिपेंडन्स मिळाला, पोर्तुगीज सोडून गेले. फ्रॉम 1930 ते 1985 पर्यंत फॉर मोर दॅन हाफ सेंचुरी. आता हाफ सेंचुरी म्हणजे ही जी 50 वर्ष होती, इट वॉज अंडर अ पॉप्युलिस्ट मिलिटरी गव्हर्नमेंट. पॉप्युलिस्ट म्हणजे लोकप्रिय, मिलिटरी म्हणजे आर्मी, मिलिटरी म्हणजे सैन्याच्या गव्हर्नमेंट तिथं होतं. तिथं त्या काळामध्ये, त्या 50 वर्षामध्ये तिथं डेमोक्रेसी नव्हती. ठीक आहे, काय खूप खोलात जायची गरज नाही आहे, वरवर आपल्याला एवढं कळलं, आत्तापुरतं तरी बास झालं. ठीक आहे, आधीच तुमच्या डोक्याला काही साधा ताप नाही आहे, मला त्याच्यामध्ये अजून ताप वाढवायचा अजिबात नाही आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, इट हॅज ओव्हरकम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज इन द लेट 20th सेंचुरी. 20वं जे शतक होतं, 1901 ते 2000 पर्यंत, ही जी सेंचुरी होती, 20वं शतक त्याला म्हणतो आपण, 20th सेंचुरी. ह्याच्या शेवट ह्या जगामध्ये खूप सारे फायनान्शियल डिफिकल्टीज होत्या. खूप वेळा मंदी आली, खूप देश त्याच्यामध्ये, खूप साऱ्या देशाच्या इकॉनॉमीज त्याच्यामध्ये हॅम्पर झाल्या. त्याच्यामध्ये ब्राझीलची इकॉनॉमी पण हॅम्पर झाली, ब्राझीलला पण खूप मोठा फटका बसला, पण ब्राझीलनं त्याच्यावर ओव्हरकम केलं. ठीक आहे, ब्राझील इज सीन ॲज अ कॉन्ट्रीब्युटर टू इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ दी वर्ल्ड अँड ॲन इम्पॉर्टंट मार्केट इन द फ्युचर. खूप मोठं काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिक ग्रोथ. काय बरं, ब्राझील एक तर खूप मोठी कंट्री आहे. ठीक आहे, खूप मोठी कंट्री आहे, त्याच्यामध्ये खूप सारं प्रोडक्शन होतं. आपण याच्या आधी बघितलं, कॉफीचं प्रोडक्शन खूप जास्त त्याच्यामध्ये होतं. कॉफीसाठी मेजर एक्सपोर्टर आहे, अख्ख्या जगाला कॉफी एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, मग खूप मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे, ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथमध्ये खूप मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. आणि अर्थात एक खूप मोठा देश आहे, खूप मोठं पॉप्युलेशन आहे, मग त्याच्यामध्ये काय आहे, एक खूप मोठं मार्केट आहे. ठीक आहे, एवढंच त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला बघायचं आहे. हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होतं ब्राझीलचं. इथं हा लेसन संपतो आहे. ठीक आहे, खूप काही आपल्याला खोलामध्ये जायचं नाही आहे. आपल्याला काय म्हणतात त्याला, फक्त कन्सेप्च्युअल किंवा आपण त्याला ओव्हरव्ह्यू म्हणतो, ओव्हरव्ह्यू तेवढंच आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, चला हा लेसन इथं संपला. काही कळलं नसेल कमेंटमध्ये मला सांगा, मी ज्या कमेंट येतील ते वेगळे व्हिडिओज तुम्हाला बनवेन. ठीक आहे, चला आत्तापुरतं टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट लेसन. ठीक आहे, चल.